चला गावाला आलेली आहे आणि कुठे मी आलेली आहे कार्यक्रमासाठी ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी बनवते आता. सकाळची सुरुवात झालेली आहे माझी गावची. आता मी गावालाच आहे 1-2 दिवसासाठी, त्याच्यामुळे ना माझे कॅट मी नेहमी घेऊन येत असते माझ्यासोबत. ते पण हे बघा ह्या पद्धतीने बाहेर मस्त असं खेळत असतात, काहीतरी ते त्यांचं चालू असतं. सकाळची सुरुवात झालेली आहे. म्हणजे सकाळीच तर एवढी थंडी असते गावाला, तर खूप प्रमाणाच्या बाहेर. नाशिकची थंडी तर तुम्हाला माहीतच आहे कशी असते ती. आणि आमचं शेतातच घर आहे आजूबाजूचं, तुम्ही बघू शकता. सकाळी सकाळी इथे मी माझे कॅट बाहेर आले, तर चला म्हटलं त्यांचं पण थोडंसं व्हिडिओ आपण शूट करूया. त्याच्यानंतर आहे ना हे बघा थोडेफार कामं वगैरे बरेचसे आवरले, जेवणं वगैरे झाले. तर इथे मी कांदे ठेवलेले होते माझ्या घरामध्ये. असं थोडे थोडे ना मी घेऊन जात असते तिकडे. म्हटलं चला आता हे इतकेच राहिले, ते पण आहे ना निवडून वगैरे घेते आणि ते गोणीमध्ये भरून आहे ना तिकडे घेऊन येणार आहे ते. त्याच्यानंतर मग लाद्या वगैरे सगळ्याच पुसायच्या आहे आज. सगळे घरं वगैरे व्यवस्थित वगैरे पुसायचे. चला कुठे जायचे कार्यक्रमाला सांगते. बघू शकता माणसं भात बनवता. इंद्राणी भात बनवलेलं आहे. चला मी चुलीवरच्या मस्त बाजरीच्या भाकरी बनवते आता इथे. आता इथे ना गावाला कसं मोठा असा कार्यक्रम असतो आणि कोणाचा बड्डे वगैरे असतो ना, तर खूप छान असा कार्यक्रम ठेवता बरं का. आवर्जून असं कोणाला जेवायला वगैरे बोलावतात. तसाच आमचा मोठा कार्यक्रम आहे आज. त्याच्यामुळे काही बाजरीच्या भाकरी, काही गव्हाच्या चपात्या वगैरे बनवायच्या आहे. आणि असं सगळ्या जणी असतात बनवायला वगैरे. मी पण बनवू लागले काही थोड्याफार भाकरी, मला पण येतातच. आज आहे बड्डे, म्हणजे माझे मामदीर आहे ना, तर त्यांच्या नाताचा बड्डे आहे, म्हणजे माझ्या पुतणीच्या मुलाचा. त्याच्यामुळे आम्ही सगळी फॅमिली आमची तिकडेच आहे. आम्ही सकाळपासूनच जायला होतं. काही जावा वगैरे, पुतण्या वगैरे, सगळे सुना वगैरे कोणीच नव्हतं आमच्या घरी राहिलं शिल्लक. आमच्या 2-3 गाड्या आम्ही भरून गेलो. तर आमच्याच घराच्या थोडं जवळच आहे. चला ह्या पद्धतीने कार्यक्रम बघा. त्यांनी पण सुंदर असा ठेवलेला होता. सर्वांना जेवायला बोलवलं होतं आणि बोकड्याचं मटण पण होतं. शेतातच त्यांचं पण घर आहे माझ्या दिरांचं. चला हे बघा अजून पाहुणे मंडळी येतातच आहे आणि मोठा कार्यक्रम आहे. खूप म्हणजे लोक होते. त्याच्यानंतर आहे ना आमच्या शंभोचा पण आज बड्डे होता. शंभो म्हणजे आमचा घोडा आहे. आमचा शर्यतीचा खेळ पण आहे. त्याच्यामुळे आमच्या घोड्याचा म्हणजे शंभोचा पण वाढदिवस आहे. छान असा इथे बघा आमचेच घरचे मुलं सगळ्यांनी छान असा साजरा केला. चला इथेच मी एंड करते.